वोटसाठी नोट देणं एकदम चुकीचं आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा सांगितलं आहे की पैसे दिल्यामुळं बिहारमध्ये महागठबंधन NDA आलेलं आहे. मी याच्या विरोधातच आहे. पण मला एक मॉडेल असं सेट करून दाखवायचं आहे की प्रभाग 17 4 स्क्वेअर किलोमीटर आहे, 5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये. तिथे जर आपण हे पैसे व्यवस्थित वापरले तर महिला त्यांची उन्नती होईल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. निवडणूक लढायची म्हटलं की इच्छुक उमेदवारांना कोट्यवधी रुपयेही खर्च करावे लागतात आणि तो पैसा जमा करण्यासाठी ते इच्छुक उमेदवार वाटेल ते करण्यासाठी तयार असतात. पिंपरी चिंचवडमधले शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माधव पाटीलसुद्धा अशाच भूमिकेत आहेत. त्यांनी थेट वर्ल्ड बँकेलाच 30 कोटी रुपयांचं कर्ज मागितलं आहे निवडणूक लढण्यासाठी. काय करणार आहात एवढ्या पैशांचं? मी हे जे काही कर्ज मागितलेलं आहे ते माझ्या प्रभागातल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी मी पैसे मागितलेले आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण पैसे मागतो तर त्याचं इम्पॅक्ट ॲनालिसिस झालं पाहिजे. सो आत्ता आपण बघितलं असेल की बिहारची निवडणूक झाली, महाराष्ट्राची झाली, मध्य प्रदेशची झाली. त्या सरकारने पैसे महिलांच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले. ते फक्त मतं मिळवण्यासाठी केले. तुम्ही जरी म्हणत असाल की निवडणूक जवळ आलेली आहे, पण माझं एकच टार्गेट आहे, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. म्हणजे मी महिला बचत गट हा शब्द खूप ऐकतो आहे, पण मला असं म्हणायचं की आता महिला बचत गट याचं नाव वुमन बिझनेस ग्रुप असं केलं पाहिजे. आणि महानगरपालिकेच्या जे काही आस्थापना आहेत, 25,000 शाळा, कॉलेज, गार्डन्स, हॉस्पिटल, त्याच्यामध्ये प्रत्येकी दोन महिलांना तिथे त्यांच्या उत्पादित केलेल्या वस्तू विकण्यासाठी मुभा दिली पाहिजे. आता असं आहे, तुम्ही लाडक्या बहिणीचा तर उल्लेख केलाच, परंतु बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10,000 रुपये वाटले होते, त्याचीच तुम्ही ही किनार धरली आहे? नाही, मला एक गोष्ट प्रेक्षकांना सांगायची की पैसे देणं हे चुकीचंच आहे. म्हणजे वोटसाठी नोट देणं एकदम चुकीचं आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा सांगितलं आहे की पैसे दिल्यामुळं बिहारमध्ये महागठबंधन NDA आलेलं आहे. मी याच्या विरोधातच आहे. पण मला एक मॉडेल असं सेट करून दाखवायचं आहे की प्रभाग 17 4 स्क्वेअर किलोमीटर आहे, 5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये. तिथे जर आपण हे पैसे व्यवस्थित वापरले तर महिला त्यांची उन्नती होईल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यांचं कुटुंब आनंदी राहील. खरं तर प्रभाग 17 म्हणजे तिथं 30,000 महिला आहेत असं तुम्ही म्हणताय आणि त्यांना 10,001 रुपये देऊन तुम्ही त्यांचं सक्षमीकरण करू इच्छिता. मग हे आमिष दाखवल्यासारखं होत नाही? मला असं वाटतं की हे आमिष अजिबातच नाही आहे. कारण आपण कुठलीही निवडणूक म्हणलो की वॉटर गटर मीटर किती वर्ष त्याच्यासाठीच भांडायचं. आपण कधीतरी एखाद्या कुटुंबाच्या आनंदासाठी काम का करत नाही? म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये 400 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ते त्या 400 शेतकऱ्यांच्या घरात लाडक्या बहिणीचे पैसे गेले नाहीत का? गेले असतील ना, पण फायदा झाला का? नाही झाला. तर आपल्या डोळ्यासमोर फक्त महिला सक्षमीकरण असं जर ध्येय आपण ठेवलं तर मला असं वाटतं की त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि हे आमिष नाही आहे. म्हणजे मतदारांनी काय मागायचं, आता वॉटर गटर मीटर ह्याच्यासाठी नका भांडू. आम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत याच्यासाठी हे एक छोटंसं माझ्याकडनं एक पाऊल उचललेलं आहे मी. बरं, तुमचा हेतू खूप उदात्त आहे, परंतु आता वर्ल्ड बँक तुम्हाला कर्ज देईल का? त्यासाठी काय गहाण ठेवण्याची तयारी आहे तुमची? आता यासाठी गहाण ठेवायला माझ्याकडे काही नाही आहे. पण मला असं वाटतं की माझं शिक्षण, माझं इंजिनिअरिंग झालं आहे, लॉ झालं आहे, MA झालं आहे, MBA झालं आहे, PhD चालू आहे. मला असं वाटतं की माझं शिक्षण काफी आहे. आणि मी जे काही पत्र लिहिलेलं आहे त्याला बॅकअप असा आहे की जागतिक बँकेने खेडोपाडी भारतभर भरपूर लोन दिलेलं आहे. भारत सरकारच्या अनेक कामांसाठी मदत केलेली आहे. आणि मी या भारताचा एक नागरिक आहे, या सिस्टीमचा एक भाग आहे. त्यामुळे मलाही असं वाटतं की मी बँकेकडे कर्ज मागू शकतो. आणि मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला लोन विथ इंटरेस्ट परत करणार आहे. त्यामुळं देतील असं मला नक्कीच वाटतं. आता बघितलं की महाराष्ट्रात लाडकी बहीणमुळं महायुतीचे सरकार आलं. बिहारमध्ये 10,000 रुपये त्यांनी महिलांच्या खात्यात टाकल्यामुळं तिथंही भाजप आणि त्यांच्यासोबत घटक पक्षांचं सरकार आलं. आता तुम्ही इथं ज्या पद्धतीनं म्हणताय 10,001 रुपये मी महिलांना 30,000 महिलांना दिले, त्यानंतर तुम्ही नगरसेवक व्हायची खात्री आहे? बघा, मला नगरसेवक होण्यात अजिबात इच्छा नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे. मला इंटरेस्ट काय आहे की महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे. सरकारच्या खूप योजना आहेत, पण त्या योजना जर चांगल्या पद्धतीने कन्वर्ट होत नसतील तर त्या योजनांचा फायदा काय? म्हणजे एक एक्झाम्पल देतो की निवडणुकीचे फॉर्म
भरता येत नाही आहेत लोकांना. म्हणजे तुम्ही एवढं जर अवघड करणार असाल तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे मला असं म्हणायचं की मी जो काही योजना आणतोय ती फक्त आणि फक्त महिलांचा लाभ व्हावा, महिलांची आर्थिक उन्नती व्हावी हेच आहे. निवडणूक जिंकणं ही एक प्रोसेस आहे, त्याला विशेष महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे. खरं तर वर्ल्ड बँकेकडं माधव पाटील यांनी कर्ज मागितलंय, परंतु 30 कोटी ते कर्ज देतील का हा एक भाग झालाच. परंतु महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या हेतूनं मला 10,001 रुपये या महिलांना द्यायचे आहेत असं ते या ठिकाणी म्हणतायत आणि यामार्फत ते थेट महायुती सरकारला एक उपरोधिक सल्ला देत आहेत, त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतायत. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.